कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर रे ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर रे ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटेवरी ठेवूनिया करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हे चिरान आवड निरंतर हेची धान आवड निरंतर हेची धान मकर कुंडली तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडली तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभामणी विराजिता कंठी कौस्तुभामणी विराजित कंठी कौस्तुभामणी विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हे चिरान आवड निरंतर हेची धान आवड निरंतर हेची धान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिलंस मुख पाहिलंस मुख तुळसी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर निरंतर हे ते धार आवडे निरंतर हे चिरान तुळशी हार कासे पीतांबर तुळशी हार लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आंगण सर्व सुखाचे आंगण सर्व सुखाचे आंगण सर्व सुखाचे आंगण सात रखुमा देवी मोरे देवी मोरे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझा भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आधुड माझ मन येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून आधुड माझे मन येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून आले भागात करतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो
फाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे तुका मने वाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे तुका मने वाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे तुका मने वाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे आले भागात करीतो तुझे नाम उच्चारतो तुझे नाम उच्चारतो तुझे नाम उच्चारतो आले भागाले करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम पार घुमाए पार घुमाए पार घुमाए पार घुमाए पार घुमाए पार पार घुमाए पार घुमाए पार घुमाए माझा बाबा आता 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 माझा बाबा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आलो भागाते करतो आलो भागाते करतो अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागाते करीतो आले भागाते करीतो
मॉनिटरला द्या समोर. अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. पांढरे तीनला जरा जडच जाते वाजायला. का तुमची पट्टी हुकली तर माझं सूत्र हुकल इकडं असं. आपल्या आपल्यात युती झाली पाहिजे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. नमो तीर्थ पंथे चालते तयासे. पंथे चालते तया. नमो तीर्थ पंथे चालते तयासे. पंथे चालते तया. ते बोळावे त्यासी नमो. नमो तीर्थ पंथे चालती तया. पंथे चालते तया. नमो तीर्थ पंथे चालती तया. पंथे चालती तया. ते बोळावे त्यासी नमो. त्यासी नमो. त्यासी नमो. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदे प्रदेशं निस्तवडा. विदिन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आद्यत्रय जननी देवांचे. महायोग पीठे तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि. समागत तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. सरे चरणा संताची. दुसरे चरणा संताची. संताची संताची संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. 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 त्याच्या कृपादाने कधीचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे
कृपायाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताजिया दुसरे चरण दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा ज्ञानेशं च ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिमनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टय सेवे लागी है सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो बोला 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 लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक ऐका ऐका हा 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 सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा देवा अहो स्वामी तुकया 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 सेवे लागी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो बोला सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो ऐका ऐका सेवे लागी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे म्हणा 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 काय म्हणा म्हणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा घ्यावे घ्यावे माझी सेवा देन दुर्बळाचे देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिवंत अलौकिक धैर्यवंत कृतरुणी भगवंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्या आखेल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे तथा इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा आहे
परमार्थिक साधनेच्या क्षेमाची म्हणजे परमार्थाच्या संरक्षणाची मागणी महाराज आजच्या अभंगामध्ये मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय रागत्य आहे. पुण्यसलीला भगवान पंढरीशी परमात्म्याच्या आगमनानं तथा चिरकाल वास्तव्यानं दैदिप्यमान झालेला जिल्हा आपला सोलापूर जिल्हा. या सोलापूर जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे काही वजनदार तालुके आहेत. त्या तालुक्यांपैकी कमलाई मातेच्या वास्तव्यानं पावन आणि पुनीत झालेला तालुका आपला करमाळा तालुका. या करमाळा तालुक्यामध्ये परमार्थ करणारे काही वजनदार गाव आहेत. त्या गावांपैकी मारुतीरायांच्या वास्तव्यानं पावन आणि पुनीत झालेलं गाव हे आपलं वंजारवाडी गाव. या गावामध्ये हा त्रिदिनी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रमाचं औचित्य आपल्याला माहिती आहे. आदरणीय आमचे विठ्ठल महाराजांनी 3700 किलोमीटरची नर्मदा पायी परिक्रमा पूर्ण करून महाराज बरेच दिवस झाला आले. कार्यक्रमाला तसा विलंबच झाला नाही, मध्ये बरंच अंतर पडलं, त्यांच्या व्यापामुळं अंतर पडलं. तसं ते बरंच अंतराची परिक्रमा करायला गेले होते म्हणून अंतर पडलं. 3700 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा करून ते पायी आले आणि त्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम म्हणजे हा माऊंद्याचा कार्यक्रम आहे. माणूस तीर्थयात्रा करून पाठीमागं आला की माणसं माऊंद्याचा कार्यक्रम करतात, गंगा पूजनाचा कार्यक्रम करतात. कोण तीर्थयात्रेला जातं, कोण नर्मदा पायी परिक्रमेला जातं, कोण गोदावरीच्या परिक्रमेसाठी जातं. तसे आमच्या विठ्ठल बुवांनी नर्मदा पायी परिक्रमा केली. मला वाटत नव्हतं ते करतील म्हणून. सुरुवातीला आम्ही दोघंच निघलो होतो, पण काय माझा काय मेळ बसला नाही. माझं काहीतरी पुण्य कमी पडलं, मी माघारी आलो. आणि मी माघारी आल्यामुळे ते बी काही गेले नाहीत. पण दुसऱ्या वेळेस मला म्हणले ते तुम्ही मागच्या वर्षी मला गोलीगत धोका दिला म्हणले. ह्यावेळेस मी काय तुमच्या भरोसा ठेवत नसतो, माझे मी स्वतंत्र सरकार उभा करत असतो म्हणले. माझे मी जात असतो म्हणले, तुम्ही येत नाही परिक्रमेला. गेले. मला वाटलं नव्हतं, पहिल्या 10 दिवसातच मला फोन आला, माझ्या पायाला लय मोठी फोड आले म्हणले. मला आता चालवं ना, मी म्हणलं माघारी येऊ नका. रणी निघता शुर न पाहे माघारे आयशा माझं धीरे राखा. आता त्यांना म्हणलं माघारी यायचं नाही. माघारी आली तर म्हणलं गोळ्याच घालीन बघा माघारी. पण त्यांचा निश्चय होता की परिक्रमा करायची. नर्मदा मैयाची फलश्रुती फार मोठी मायबाप. मी सुद्धा ती परिक्रमा करण्यासाठी गेलो होतो. माझं तरी सुद्धा पुण्यच कमी पडलं महाराज. जोमाने गेलतो मी. आता अजिबात माघारी यायचं नाही म्हणलं. 2000 किलोमीटरच चाललो बघा. मैला आवडलं नाही काही ना, पुन्हा माघारी आलो. नेमावरपर्यंत मी चाललो, पण ती खडतर साधना आहे मायबाप. माणूस जर एकदा खप्परमाल चालला ना शिल्पानी झाडीतला, पुन्हा त्याची इच्छा नाही व्हायची परिक्रमा करायची महाराज. इतकं भयानक. आणि कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याच्याकरता पराकाष्ठा करावी लागते. कधीतरी तुम्ही शुल्पानी झाडी बघायला गेले ना, तुम्ही बडवानी सोडलं की शुल्पानी झाडी चालू होते. एक 100 ते 200 किलोमीटरचा ते प्रवास आहे झाडीतून. तिथं लखनगिरींचा आश्रम आहे आणि त्या आश्रमाच्या आधीपासून मोठे मोठे डोंगरे लागतात. ते पगदंडीने चालावं लागतं. म्हणजे एक माणूस चालेल एवढीच जागा असते. खाली दर्या आणि त्याच्यामधून असं चालावं लागतं. कधी मी चाललोय म्हणून तुम्हाला सांगतोय. पण क्षणाक्षणाला माणसाला मैया काहीतरी अनुभूती देऊन जाते मायबा. जो आसक्त झालाय, जो उद्विग्न झालाय, त्या माणसानं परिक्रमेला गेलं पाहिजे. संसारामध्ये चलबिचल ज्या व्यक्तीची चालू आहे, त्याला मन लागत नाही, उद्विग्न झालाय, फार आसक्त झालाय, त्या माणसानं परिक्रमेला गेलं पाहिजे. काहीतरी प्रायश्चित्त भोगायचं असेल तर माणसानं मैयेच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. मला बी असं क्षणिक वैराग्य निर्माण झालं अचानकच. कुणाला सांगितलं नाही मी. कुणाला न सांगितल्यामुळेच मला धोका झाला बघा. कुणालाच सांगितलं नाही. आमच्या गुरुजीला सांगितलं नाही, कुणाला सांगितलं नाही. डायरेक्ट खांडव्याचं तिकीट काढलं, बसनी सन गेलो महाराज. आणि दिवसाला 50-50 किलोमीटर चालायचो. 10-10, 15-15 माणसं रोज मागं पाडायचो. माणूस समजायच्या आधी परिक्रमा करायची. ते साधू लोक आहेत ना, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा तिरस्कार करतात. का करतात माहितीये? या आपली लोक गेली का नाही हुरड फुक्यावानी, तू पुढं चालतो का मी पुढं चालतो, असलं तिथं जमत नाही. मैयेच्या काठावरती माणसानं साधनाच केली पाहिजे. एक पाऊल सुद्धा बिगर नामजप करता पडला नाही पाहिजे. मी दिवसाला, माझा मोठीपणा सांगत नाही, हातामध्ये मैयेचा तो दंड असायचा आणि तो जप यंत्र हातामध्ये असायचं. कमीत कमी दिवसाला 31,000 जप माझं व्हायचं.
31,000 जप मी करत, बोलायचं नाही कोणाशी. ज्याला साधना करायची, ज्याला मैयेची परिक्रमा करायची, त्यानं एकट्याने गेलं पाहिजे. आणि मैया दोघं जण संघ कधीच चालू देत नाही मायबाप. हे माझे अनुभव आहे. माझ्याबरोबर एक वामन महाराज होते, विदर्भातले होते. ज्या निमित्तानं कार्यक्रम चालू आहे म्हणून मी नर्मदा मैयाचं तुम्हाला सांगतोय. मला माझा अभंग तुम्हाला अजून सांगायचा आहे, पण मैयाचं विशेष महत्व सांगतोय की मैया माणसाला खरंच अनुभूती देते, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. माझ्याबरोबर एक वामन भाऊ होते. सुरुवातीचे 15 दिवस आम्ही चाललो. एक दिवशी त्यांना मी 65 किलोमीटर चालवलं. किती? त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती षष्टीचाच प्रयोग चालू केला. मला षष्टी कळतं ना, चाचीचे. हा, म्हणजे दोघाला टिकू देत नाहीत. मयेचं ते सत्वच आहे. आणि फार पवित्र मोठे मोठे साधू. तिलिया भट्ट्यांना आता शेराम बाबा गेले पाठीमागं काही दिवसामध्ये. बाबांना मी स्वतः पाहिलं. त्यांच्यामध्ये ताकद अशी होती मायबाप. दिवाळीच्या पिरियडला ते काड्याच्या पिठीने ती वाद जळत नव्हते. त्यांच्याकडे सामर्थ्य असं होतं की ते बिगर काडीपिटीची वात लावायची महाराज. आणि आलेल्या प्रत्येक परिक्रमेवास्यांना ते तुपातल्या वाती द्यायची. त्यांना मी समोरून पाहिलं. त्यांच्या चरणापाशी बसून मी फोटो काढले. शेराम बाबा अनेक वर्ष 115 वय त्यांचं होतं, पण आयुष्यभर त्यांनी रामायण वाचायचे. ते चष्मा नव्हता त्यांना पाटील. रामायण वाचायचे. ऐका, जो आसक्त झालाय का नाही, ह्या मयेचं महत्व माणसाला समजलं पाहिजे. का समजलं पाहिजे? कारण ती तुम्हाला अनुभूती दिल्याशिवाय सोडत नाही महाराज. क्षणाक्षणाला, पदापदाला, अंतःकरणामध्ये तुम्ही काहीतरी चांगली इच्छा जर धरली ना, मैया माणसा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. काय काय माणसं असे आहेत, 5-5 परिक्रमा काय काय लोकांनी केलेल्या आहेत. ईडीत का लोक जायला मला सांगा ना. काहीतरी अनुभव आल्याशिवाय माणूस पुन्हा जात नाही मायबा. हे कायम लक्षात ठेवायचं. पूर्वी मैयेची परिक्रमा एवढी मोठी नव्हती. ज्यावेळेस हा सरदार सरोवर मोठा झाला ना, त्यामुळे ती 400-500 किलोमीटर वाढली आणि अंतर वाढलं तिचं. 3000 किलोमीटर, 2800 किलोमीटर ती परिक्रमा होती, पण नंतर ती वाढली त्याच्यामुळं. आणि पूर्वी 85च्या कालामध्ये, 90च्या कालावधीमध्ये काही लोकांनी परिक्रमा केलेली लोक आम्ही त्यांचे अनुभव घेतले. पूर्वी त्या सुलपानी जाडीमध्ये ते आदिवासी लोक राहायचे. एखादा काय महाराष्ट्रातला परिक्रमावासी तिकडे गेला किती लोक लुटायची त्यांना. कुणाला? त्या परिक्रमावासियांना. त्यांच्याबरोबर असणाऱ्या पिशव्या, त्यांचे कपडे. दुर्भिक्ष अजून सुद्धा जर तुम्ही गेले, त्या लोकांना मोबाईल माहिती नाही, त्या लोकांना नेटवर्क माहिती नाही, त्या लोकांना लाईट माहिती नाही. त्या शुल्पानीमध्ये जर तुम्ही कधी गेले ना, त्या शुल्पानीचा प्रवास आहे 200 किलोमीटरचा. असे डोंगर आहेत मोठे मोठे. एखादा जर परिक्रमावासी लांबून जर दिसला तर ते आदिवासी लहान लहान लेकरं एका चॉकलेटसाठी 1-1 किलोमीटर पळत येतात. आणि ती मैयेचे स्वरूप आहे समजे महाराज. हा, 1-1 किलोमीटर एका चॉकलेटसाठी ते लेकरं पळत येतात. अंगावर कपडे नसतात, काय नसतात. आणि ती मैया त्यांना सांभाळते. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, एखादा व्यक्ती तुम्हाला नर्मदे हर म्हणणार नाही, पण प्रत्येक माता माऊली तुम्हाला नर्मदे हर म्हणणार. हा, हे मैयेची खासियत आहे. मी ते बारीक अनुभवलं. कारण मैयेला परिक्रमाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम भावना आहे. एक माणूस एखादा तुम्हाला म्हणणार नाही नर्मदे हर, पण हे नर्मदेच्या काठावरची प्रत्येक माता माऊली तुम्हाला म्हणणार बाबाजी नर्मदे हर, नर्मदे हर. कारण तिच्या अंतःकरणामध्ये परिक्रमाविषयी करुणा आहे. आणि एखादी भावना जर चांगली अंतःकरणामध्ये ठेवून जर तुम्ही गेले ना, बुवा अशी गोष्ट माझी आहे, मैया ती करावी लागते. माघारी आल्याच्या नंतर ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि तुम्ही फक्त एक सहज कल्पना करायची अंतःकरणामध्ये, मैया आज असं झालं पाहिजे. त्या शुल्पानी जाडीमध्ये भाकरच खायला मिळत नाही. भातावरती 15 दिवस काढावे लागतात. किती दिवस? 15 दिवस भातावरती काढावे लागतात. आणि ती सर्व साधना विठ्ठल बुवांनी केली. कारण मी ते अनुभवलेलं आहे ना. 15 दिवस तुम्हाला भाकर तिथं खायला मिळत नाही, चपाती खायला मिळत नाही. पण तुम्ही जर मनामध्ये जर कल्पना आणली ना की बुवा मैया 4-5 दिवस झालं लय भातावरती तडाखा लागलाय, जरा काही चांगलं चुंगलं मिळालं पाहिजे, 100% तुमची इच्छा पूर्ण होणार मायबा. त्या जगदीश मडीला मी मुक्कामाला चाललो होतो. जिथून निघलो होतो तिथून जगदीश मडी कमीत कमी 45 किलोमीटर होती. किती? एक उदाहरण सांगतो साधं, की मैया अंतःकरणामध्ये जर तुम्ही एखादी कल्पना ठेवली, मैया आज अशी इच्छा आहे तेवढी पूर्ण झाली पाहिजे. आता मैयेला कुणी बोलावं एवढी आपली ताकद नाहीये. मी तुम्हाला काय सांगतोय की प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तिच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. नर्मदेविषयीच नाही, इंद्रायणी विषयी सुद्धा कल्पना अंतःकरणामध्ये जागृत झाली पाहिजे. चंद्रभागेविषयी
कल्पना अंतकरणामध्ये चांगली जागृत झाली पाहिजे. गोदावरी विषयी अंतकरणामध्ये काय काय माणसं अशी आहेत की त्यांनी गोदावरीची परिक्रमा केली आहे, त्यांनी चंद्रभागेची परिक्रमा केली, भीमा नदीची परिक्रमा केलेली आहे, काहींनी इंद्रायणीची परिक्रमा केलेली आहे, वैतरणीची परिक्रमा केलेली आहे. पण सध्याला कसं आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नर्मदा परिक्रमा फार फॉर्मला आहे, गाजलेली आहे. आणि एखादा आसक्त झाला की तो जातो. त्या जगदीश मडील मी परिक्रमेला चाललो होतो, 45 किलोमीटरचं अंतर होतं आणि सकाळी निघल्यापासून पोटात काहीच नव्हतं, मायबाप घास खाल्ला नव्हता. पण 45 किलोमीटरचं अंतर आणि तिथं असं नाही लगेच गेला की एका आश्रमामध्ये शिरला की लगेच खायला मिळालं, त्याचं सुद्धा टायमिंग आहे. सकाळी सूर्योदय झाल्याशिवाय पिशवी उचलायची नाही, पूजा करून नर्मदा माईची आरती करायची, पूजा करायची आणि सूर्योदय झाल्याच्या नंतरच चालायला निघायचं. आणि सूर्यास्त व्हायच्या आधी एखादा आश्रम पाहायचं आणि तिथं मुक्कामाला जायचं. हा, आणि सूर्यास्त अंधार पडल्याच्या नंतर मैयेला स्पर्श करायचा नाही, का ती कन्या आहे त्याच्यामुळे तिला स्पर्श करायचा नाही. मॅडम ज्या वेळेस तुम्ही ओंकारेश्वरवरनं तुम्ही संकल्प उचलता ते अनिलदासजी सर्व सांगतात की बुवा ही मैया आहे, हिचा नेम आपण सांभाळला पाहिजे. काय तिचा नेम आहे, काय मैयेचं महत्व आहे, ती सर्व सांगतात. लघुशंका जर करायची असेल तर काय केलं पाहिजे, एखादी गोष्ट जर करायची असेल तर काय केलं पाहिजे, सर्व नेम ते सांगतात. आणि ते काटेकोरपणे पाळलं तरच मैया त्याला आपल्या सानिध्यात घेते, नाही तर त्याला काढून देते. मायबाप अशा अनेक माणसं आम्ही पाहिले की त्यांना परिक्रमा पूर्ण नाही झाली. महाराज मी एक उदाहरण तुम्हाला काय सांगतो की इच्छा निर्माण केली मनामध्ये, मैया सकाळ धरून पोटामध्ये काय नाही म्हणलं, काहीतरी खायला मिळालं पाहिजे. अगदी 6 किलोमीटर अंतर राहिलं होतं, अंधार पडायला लागला होता, भूक लागली होती, सकाळ धरणं काय मिळालं नव्हतं, काहीच खायला मिळालं नव्हतं. जरा थोडंसं दुर्भिक्ष होतं आणि जंगलातून रोड होता, नर्मदेच्या काठाने चालू 45 किलोमीटरचं अंतर होतं, शेवटचे 5 किलोमीटर राहिले, ताकदच राहिली नाही चालायची. पण म्हणलं आज जरा मैयेचं सत्व बघू, म्हणलं काय होतंय नेमकं, जरा डवचून तरी बघू म्हणलं, खडा टाकून नेमकं काय मैया करते आपल्या करता. मी अंतकरणामध्ये कल्पना अशी केली, मैया सकाळ धरून पोटामध्ये काय नाही, काहीतरी खायला मिळालं पाहिजे. मी ज्या जंगलातनं चालत होतो ते 2 मिनिटामध्ये 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती ते जंगल संपलं, तिथून पुढे केळीच्या बागा चालू झाल्या. पाटील सत्य सांगतो, माझ्या अंगावरती काटा आला. 1.5 किलोमीटर अंतर गेलं की लगेच केळीच्या बागा चालू झाल्या आणि त्या मालकानं केळी काढल्या होत्या आणि केळी विकायला नेलेल्या होत्या, पण त्या केळीचे काही घड तिथं पडलेले होते. त्या एका पानाच्या खाली कमीत कमी 2 बारके फण्या त्याच्या पिकलेल्या पिवळ्या, जशा मला लांबून दिसल्या महाराज मी पळतच गेलो. माझ्या मागणं जो चालत होता त्याचा विचारच केला नाही. सणाच्या सणा महाराज 24 केळं खाल्ली मी. खरं सांगायला काय अडचण आहे काय, एवढी मी नेहमी खात नाही पण त्या दिवशी जरा डबल तडाखा लावला मी, डबल कोयता आणून गाडी भरली बघा. खरं सत्य सांगतो, तेव्हापासून कानाला खडा लावला की बुवा मैयेच्या नादाला नाही लागाय. तुम्ही इच्छा अंतकरणामध्ये प्राप्त केली ती मैया तुमची पूर्ण करते. सर्व मायबाप जनतेला माझी विनंती आहे, एकदा तरी माणसानं नर्मदेच्या परिक्रमेला गेलं पाहिजे, तिची अनुभूती घेतली पाहिजे. तिचं बाल स्वरूप कसं आहे, ती कुठं कशी वाहते, सहस्त्रधारा कुठं आहेत, ओंकारेश्वरला तिचं स्वरूप कसं आहे, तिचं अमरकंटकला स्वरूप कसं आहे, ती समुद्राला मिळत असताना कशी वाचते, दक्षिण वाहिनी कुठं होते, फार महत्व आहे तिचं, अगदी व्यापकतेने आहे. जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, मला माझा अभंग सांगायचं. पण ज्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे त्या निमित्तानं 2 गोष्टी बोलाव्या म्हणून मी मैयेचं महत्व सांगितलंय. मायबाप आपणाला विनंती आहे, जो आसक्त झालाय, उद्विग्न झालाय, लय ताप त्याला घरी व्हायला लागलाय, त्यानं 100% मैयेला गेलं पाहिजे, 100% परिक्रमा केली पाहिजे. तुम्ही मनात संकल्प धरायचा, बुवा मी मैया मी 100% तुझ्याकडे येईल, माझ्या पप्याच्या बापाची दारू सुटू दे, 1 मिनिटात सुटणार. पण संकल्पना अंतकरणामध्ये शुद्ध केली पाहिजे आणि मैया आपल्याला खुशीत घेते. मायबाप मी जर परिक्रमा केली नसतं तर मी अक्षर तुम्हाला सांगितलं नसतं, पण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे म्हणून मी आपल्या समोर मांडतोय. 100% माणसानं परिक्रमा करता गेलं पाहिजे. आणि ते कन्या भोजन, त्याचं कन्या भोजन असतंय. एक 5 मुली असतात लहान लहान, त्या मुलींचं कन्या भोजन ते घालावं लागतं. कारण का, त्या मैयांचं पूजन करावंच लागतं. मायबा तुम्ही परिक्रमा पूर्ण केली की त्याचं ते पूजन घालावंच लागतं गावामध्ये. त्या निमित्तानं आमच्या विठ्ठल भावाने एवढा 3 दिवस अट्टास ठेवलाय, एवढा मोठा देखणा उत्सव केला. मी त्यांना म्हणलं, बुवा तुम्ही ज्या दिवशी आले त्याच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवशी तुम्ही कार्यक्रम घ्या, आमच्या आबांना सांगा म्हणलं कार्यक्रम करा. पण ती वेळच नव्हता, आबाई व्यस्त होते, आमचे विठ्ठल भाऊ व्यस्त होते, त्याच्यामुळं पुन्हा हा योग आलाय. त्या माऊंद्याच्या निमित्तानं हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याच्या जागराची सेवा विठ्ठल महाराजांनी माझ्या गळ्यामध्ये घातली.
म्हणलं मला काय वेळ नाही पाहू, म्हणलं माझ्या मागे लय व्यस्त आहेत. नाही नाही म्हणले तुम्हाला करावं लागते. तसा गावात काय मी पहिल्यांदा आलो नाही, मी पुन्हा येईन याने मी पुन्हा आलोय बघा. याच गादीवरती 3-4 वेळेस मी कीर्तन करण्याचा मला योग आलाय. आपल्या वंजरावारी ग्रामाचं सर्व माता माऊल्या आहेत, पितृवर्ग आहे, सर्व गुरुजन गायक वादक मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं अभिवादन करतो आणि संकल्पित वेळेत 7-8 तासात कीर्तन आवरतो. घाबरू नका, तुमच्या झोपेत तुमच्या जेवणात माझं कीर्तन जाणार नाही. तसा मी जिल्हा परिषदेचा प्रामाणिक विद्यार्थी आहे. 10ची शाळा 11ला जरी भरली तरी मी 5ला सोडतो बघा. विठाला 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 विठाला. आणि मग याचं चरित्र तुम्ही इथं श्रवणच करताय. आदरणीय इथं बरीच महाराज मंडळी आहे, आमच्या ताईसाहेब इथं समोर बसलेले आहेत. त्यांच्या रसाळबाणीतून आपण या ठिकाणी श्रवण करता आहात कथा. मग याची आमचे बालगोपाल मंडळी, आमचे ओंकार महाराजांचे सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. निंबाळकर महाराज आहेत, ही सर्व गावकरी मंडळी भवश्रुत मंडळी आहे. भगवान बाबांच्या उत्सवामध्ये इथं 2-3 वर्ष सेवा करण्याचा योग आला. कधी 1 वर्ष काला केला, 1 वर्ष जागर केला, असंच 2-3 वर्ष या ठिकाणी येण्याचा योग आला. गाव परमार्थिक आहे, गावाविषयी आम्हाला अभिमान आहे मायबाप. का? ज्या गावाला परमार्थाची धुरा नाही ते गावच नाही मायबाप. विठाला 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 विठाला. गावामध्ये विठ्ठल महाराज मोठा उत्सव करतात, बाबांच्या पुण्यतिथीचाही उत्सव करतात आणि हनुमान जयंतीच्या कालावधीमध्ये सुद्धा गावामध्ये उत्सव असतो ग्रामदैवतेचा. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं अभिवादन करतो. अगदी संकल्पित वेळेत सेवा आवरतो. विठ्ठल विठाला विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा थोडंसं ध्यान देऊन ऐका. अगदी थोडक्या वेळात तासाभरात सेवा आवरणार आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय परमार्थिक साधनेच्या क्षेमाची म्हणजे परमार्थाच्या संरक्षणाची मागणी मागतात. ऐका, जगद्गुरु तुकोबराय आणि मागणी कधीही एका अधिकरणात राहू शकत नाही. बा विठाला 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 विठाला. 2 गोष्टी एका अधिकरणात राहायच्या असतील तर त्याचा स्वभाव सम असावा लागतो, त्याचं व्यसन समान असावं लागतं, त्याचं कुळ समान असावं लागतं. शास्त्रकार फार गोड बोलतात, समानशीलेषु व्यसनेषु शक्यम. ज्याचं व्यसन समान आहे अशी माणसं एकत्र येतात, ज्याचं कुळ समान आहे अशी माणसं एकत्र येतात. भिन्न स्वभावाची माणसं कधी एकत्र येऊ शकत नाहीत. भजण्यात भजण्या जाईल, हा पेतळात पेतळा जाईल. जर पेतळात जर भजण्या शिरला तर ते भजन नाही, जागरण गोंधळ होईल. विठाला 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 विठाला. साधर्म्यवान पदार्थाचं कधीही सामान्य अधिकरण होत असतं, वैधर्म्यवान पदार्थाचं कधीही सामान्य अधिकरण होऊ शकत नाही. भिन्न गोष्टी कधी एकत्र येऊ शकत नाहीत. भिन्न स्वभावाची माणसं कधी एकत्र येऊ शकत नाहीत. एक शांत आहे आणि एक झाल आहे, कधी एकत्र येऊ शकत नाहीत मायबाप. का? एखादा लय शांत आहे आणि एखादा लय तापड आहे, ते कधी एकत्र येऊ शकत नाही. तो तापड आहे तो तशाच स्वभावाची माणसं पाहतो, जो शांत आहे तो आपला मित्र तसाच बनवतो मायबाप. पण भिन्न स्वभावाची माणसं कधी एकत्र येऊ शकत नाहीत. पाण्यामध्ये पाणी मिक्स केलं तर चालेल, रॉकेल मध्ये रॉकेल मिक्स केलं तरी चालेल. तर रॉकेल मध्ये जर पाणी मिक्स केलं तर जमणार नाही, पाण्यामध्ये जर रॉकेल टाकलं तर जमणार नाही. का? त्याचं समीकरण जुळून येऊ शकत नाही. तसं या गोष्टींचं समीकरण जुळून येत नाही. तसं जगद्गुरु तुकोबराय आणि मागणी कधीही एकत्र येऊ शकत नाही. बा विठाला 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 विठाला. तुकोराम महाराज मागणी मागू शकत नाहीत. का मागणी मागू शकत नाहीत? त्याचे 4-5 मतळे शास्त्रकारांनी आपल्या समोर दिलेले आहेत, जरा मांडतो ऐका. का तुकाराम महाराज मागणी मागू शकत नाहीत? तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध होईल. मुद्दा क्रमांक 2, तुकोबराय मागणं मागू शकत नाहीत. का मागणं मागू शकत नाहीत? तुकाराम महाराजांच्या परंपरेला विरोध होईल. मुद्दा क्रमांक 3, जगद्गुरु तुकोबराय मागणं मागू शकत नाहीत. का मागणं मागू शकत नाहीत? तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असणारी अवाप्य कामता, त्या अवाप्य कामतेला विरोध होईल. आणि मुद्दा क्रमांक 4, जगद्गुरु तुकोबराय मागणं मागू शकत नाहीत. का मागणं मागू शकत नाहीत? तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असणाऱ्या निष्काम भक्ताच्या सिद्धांताला विरोध होईल. वा विठाला 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 विठाला. एवढ्या 4 गोष्टी पाहिजे ना आपल्याला अभंगामध्ये प्रवेश. आधीच अभंगाचं दार सांगतो, नाही तर लोक खिडकीतनं वाकून बघतात. ऐका, ह्या 4 गोष्टी पाहिजे ना आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा. मुद्दा क्रमांक 1, जगद्गुरु तुकोबराय मागणं मागू शकत नाहीत. का मागणं मागू शकत नाहीत? तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध होईल. सामान्य माणसं आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जर एखादी गोष्ट केली तर मान्य करत नाहीत. ज्या दिव्य परंपरेमध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय जन्माला आलेले आहेत ते तुकोबराय महाराज कसं काय मान्य करतील? बा विठाला विठाला. ऐका, एक ठिकाणी असंच कार्यक्रम करता गेलो
आणि त्यांनी विनंती केली बुवा आपल्या घरी जेवायला यावं लागतं. मी काय सांगतोय, आपल्या सामान्य माणसाच्या स्वभावाच्या विरोधात जर एखादी गोष्ट गेली तर मान्य होत नाही. ज्या दिव्य परंपरेमध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आलेले आहेत, त्यांच्या जर स्वभावाच्या विरोधात एखादी गोष्ट गेली तर महाराज कसं काय मान्य करतील? जरा ध्यान देऊन ऐका. एक जणाच्या घरी असंच जेवायला गेलो, त्यांनी सांगितलं बुवा घरी जेवायला यावं लागतंय. मी म्हणलं काही अडचण नाही, कुठंही महाराज 2 घास खायचे आणि देवाचं नामचिंतन करायचं. येतो म्हणलं घरी जेवण्याकरता. घरी जेवायला गेलो, दारातच त्याने सांगितलं घरी बुवा जेवायला आलेत म्हणले, जेवाय करायचे. काय म्हणली ती? घरी बुवा जेवायला आलेत. बुवा जरा इकडं आमच्या सातारा भागात म्हणतात. बुवा घरी जेवायला आलेत, जेवायला करावं लागते. पण बुवाला असं तसं नाही, आज बुवाला कांदा भजी करायची म्हणजे. काय म्हणली ती? काय म्हणली ती? बुवाला आज खायला काय करायचं? कांदा भजी करायची. मी म्हणलं का कांदा भजी करायची? ती मला आवडतात. अरे आपल्या घरी अतिथी आल्याच्या नंतर त्या अतिथीला विचारणं काम आहे की बुवा तुम्ही चहा घेणार, दूध घेणार का स्टिंग घेणार? नाही स्टिंग नाही. तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही दूध घेणार, चहा घेणार, कॉफी घेणार. अतिथी ती हो कशाला म्हणलंय? अतिथी आपल्या घरातून विनमुख नाही गेला पाहिजे, आपल्या दारातून. त्यांनी विचारलं पाहिजे बुवा तुम्ही आज काय जेवणार? अक्षय तृतीया आता झाली, तुम्ही आंब्याचा रस खाणार का बाजार आमटी खाणार? विचारलं पाहिजे का नाही? त्याला विचारलं पाहिजे. त्यानं दारात सांगितलं बुवा जेवायला आलेत म्हणले आज कांदा भजी करायची. मी म्हणलं का कांदा भजी करायची? मला आवडतात म्हणून करायची. अरे पण म्हणलं तुला आवडतात, मला नाही ना आवडत. पण मला तू विचारलं पाहिजे का नाही? आज तुला कांदा भजी आवडतात, उद्या म्हणशील तुम्ही गांजा भजी खा, म्हणजे खाणार नाही मी. अवघड आहे. माणसाची आवड निवड विचारली पाहिजे. सामान्य माणसाच्या विरोधात, स्वभावाच्या विरोधात जर एखादी गोष्ट गेली मान्य होत नाही. पण ज्या दिव्य परंपरेमध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आलेले आहेत, त्यांच्या स्वभावाच्या विरोधात जर एखादी गोष्ट गेली तर महाराज कसं काय मान्य करतील? बा विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जो मागतोय त्याचा विरोध करतात महाराज. जो हात पसरतोय असा लछाणखोर भक्त देवाकडे येतोय त्याचा धिक्कार माझे जगद्गुरु तुकोबाराय करतात. जो 500 रुपयासाठी वड्यातनं गाडी माघारी आणतोय त्याचा धिक्कार करतात तुकोबाराय महाराज. हे हात पसरी जिने दिग त्याचे, हात पसरी जिने दिग त्याचे, हात पसरी जिने दिग त्याचे, हात पसरी जिने दिग त्याचे. तुका मनकारी ब्रह्मांड ठेंगणे, मनकारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका मनकारी ब्रह्मांड ठेंगणे, मनकारी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने दिग त्याचे, हात पसरी जिने दिग त्याचे, हात पसरी जिने दिग जो असा लछाणखोर भक्त आहे त्याचा धिक्कार माझे जगद्गुरु तुकोबाराय करतात. का? जो सारखा हात पसरतोय, काहीतरी उपेक्षा ठेवून देवाकडे जातो, देवा सारखं भिक्षेचा अवलंबन करतोय. आणि असा लछाणखोर भक्त देवाला आवडत नाही. पण तुकोबाराय काय म्हणतात सांगू का तुम्हाला? महाराज म्हणतात जे सारखं मागणी घेऊन माझ्याकडे येतात ना, देवाकडे जातात ना, अशा माणसाला तुम्ही पेटून दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जरा ध्यान देऊन ऐका. महाराजांचे अक्षर आहेत मायबाप. कधीतरी माणसानं तुकोबारायच्या अक्षरावरती विश्वास ठेवला पाहिजे. मागणारा भक्त देवाला आवडत नाही. का आवडत नाही? सारखं काहीतरी देवाकडं मागणं घेऊन जातोय. बिगर चिपलीनं वारी करतो, माझ्या बोरला पाणी लागू दे. पाणी नाही लागणार, बोरमधनं गिरूच निघल समजा पाहिजे. अवघड आहे. काय देवाकडं सारखं मागायची काय गरज आहे? परमार्थ माणसाचं कमी झालं, मागणं जास्त झालं मायबाप. पण असा कोण लछाणखोर भक्त असेल तर तुकोबाराय म्हणतात त्याला तुम्ही काय करा? पिटून द्या म्हणतात. पिटून द्या. भिक्षा पात्र अवलंबने जिनेला जिरवाने, ऐसी आसी नारायणे, उपेक्षी जे सर्वथा. बोला बोला बोला. भिक्षा पात्र अवलंबने,
पात्र अवलंबने जवळचिने लाजिरवाने ऐसी यास नारायणे नारायणे उपेक्षिते सर्वथा दीक्षापत्र अवलंबने जैसे गाजविजिने नारायणे उपेक्षी सर्वथा हो भिक्षा पात्र अवलंबने तुमच्या भरोश्यावर मी सरकार उभा केलंय पाठिंबा काढून घेऊ नका नाही तर डासळल विठाला विठाला महाराज म्हणतात असा लशाणखोर भक्त आहे अशा लशाणखोर भक्ताचा आमच्याकडे धिक्कार आहे माय बाप हा सामान्य माणसं आपल्या स्वभावाच्या विरोधात जर गोष्ट केली मान्य करत नाहीत तर ज्या दिव्य परंपरेमध्ये माझे जगद्गुरु तुकोबराज जन्माला आलेले आहेत ते कसं मान्य करतील पहिला मथळा संपवला तुकाराम महाराज मागणं मागू शकत नाहीत का मागणं मागू शकत नाहीत तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध होईल मुद्दा क्रमांक 2 महाराज मागणं मागू शकत नाहीत का मागणं मागू शकत नाहीत महाराजांच्या परंपरेला विरोध होईल माणसाला आपल्या परंपरेचा अभिमान पाहिजे याचा धरेन अभिमान करेन आपुले जतन हे माझे मिरासे ठाव तुझे पाया पासे माणसाला आपल्या परंपरेचा अभिमान असला पाहिजे आपल्या कुळाचा अभिमान असला पाहिजे महाराज तुकोबराय म्हणतात की बुवा आतापर्यंत माझ्या 7 नाही 8 पिढ्यामध्ये कुणी मागितलं नाही माझी 8वी पिढी विश्वंभर बाबा भक्तराज होता तुकयाचा पूर्वज त्याच्या भक्तिस्तव गरुड ध्वज आले सहज निजी प्रीती संत कवी मैपती महाराज विठाला सामान्य माणसं आपली परंपरा विसरत नाहीत तर ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलेली जगद्गुरु तुकोबरा आपली परंपरा कशी विसरतील ऐका एका गावामध्ये 2 पाटील होते एक दाखले पाटील आणि एक थोरले पाटील मी काय सांगतोय परंपरा माणसाला आपल्या परंपरेचा अभिमान असला पाहिजे गावामध्ये 2 पाटील राहत होते एक दाखले पाटील आणि एक थोरले पाटील निपुत्रिक होते पण दाखल्या पाटलाला किती पोरं होती महाराज 10च पोरं होती पण 100 कौरवाच्या बरोबर होती कळतंय का मी तुम्हाला काय सांगतोय 10च पोरं होती पण 100 कौरवाच्या बरोबर होती पण थोरल्या पाटलाकडे मान होता काय बैल पोळ्याच्या दिवशी समध्यात पहिल्यांदा बैल थोरल्या पाटलाची मिरवून येत होती जरा ध्यान देऊन ऐका पण धाकल्या पाटलाच्या पोरांनी सांगितलं पाटील म्हणजे आमचे पाटील सुद्धा इथं आलेत त्यांच्या गावात तसं नाही मी लांबचं सांगतोय उत्तर प्रदेशचं नाही आहेत तिकडे सुद्धा पाटलं आम्ही गेलतो म्हणून सांगतोय विठाला धाकल्या पाटलाच्या पोरांनी सांगितलं पाटील हा मान आम्हाला मिळाला पाहिजे पण थोरले पाटील म्हणले बुवा मी निपुत्रिक आहे जोपर्यंत मी हयातीत आहे तोपर्यंत हा मान आम्हाला मिळाला पाहिजे काय जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हा बैलपोळ्याचा मान आमच्याकडे राहिला पाहिजे पण महाराज दाखल्या पाटलाची पोरं जरा आगाऊ होती त्यांनी सांगितलं पाटील मान देत नाही काय हे असे मस्त अगदी 6च्या पुढचे जे असतात ना तसे होऊन आली समजे वंजरवाडीत येत नाहीत काय ना 6च्या पुढे कोण असो गाव सात्विक आहे विठाला 10च्या 10 पोरांनी मध्यप्राशन केलं तुम्हाला खरं सांगतो पाटील आणि बैल दोघंही हाताखालनं काढली महाराज त्यांनी लय ठोकला पाटील त्यांनी ते म्हणले गुणानं सांगत होतो ऐकलं नाही पाटीलच ठोकला महाराज त्यांनी लय हाणला पाटील पण काय सांगायचं 1 वर्ष निघून गेलं पुढच्या वर्षीचा बैल पोळा आला आणि बैल पोळा आल्याच्या नंतर थोरल्या पाटलानं गावातल्या मुनिमजीला बोलून घेतलं मुनिमजी यंदा दाखल्या पाटलाच्या पोरांचं वातावरण कसं आहे त्यांनी सांगितलं यंदा दाखल्या पाटलाची पोरं तलवारीला धार लावूनच आहेत म्हणजे जर काय तुम्ही बैल इशित आणली 50,000 घ्यायचे हे तर यायचं ना अर्धा तास नुसतं त्याच उपणायचं हे असे होते आणि त्यांना गावासाठी ते केलं लोक म्हणतात त्यानं गावाला काय काय केलं आम्हाला समजा माहित आहे तू काय लय रान हाणायची गरज नाही अवघड परिस्थिती आहे मानासाठी लोक आपली पातळी सोडायला लागली पण महाराज फार गोड बोलतात रडोनिया मान कोण मागता भूषण कोण मागता भूषण कोण मागता भूषण रडोनिया मान कोण मागता भूषण
भूषण कोण मागता भूषण रडोनी या मान कोण मागता भूषण. रडून मान मागायची गरज नाही. माणसानं म्हणलं ना पाहिजे बुवा माझं कीर्तन ठेवा, माझी कथा ठेवा. रडून मान मागायची काय गरज आहे मायबा. मान हा सेवेने मिळवला जातो. माणसानं तसं कर्तृत्व करून दाखवायचं तेव्हा माणसं चार माणसात नाव निघतं. आमच्या विठ्ठल भावांचा स्वभाव आहे कुणालाही सहकार्य करणार माणूस. कसलाही माणूस अडचणीत असू द्या. अहो मी अडचणीत होतो एकदा तर पण एका तासात मला मोकळं केलं म्हणजे ठोकलं नाही मला. गैरसमज व्हायचा. एका तासामध्ये फार मोठ्या अडचणीत होतो पण त्याने मला सोडवलं. माणसाचं नाव निघलं पाहिजे. असं कर्तृत्व माणसाचं असलं पाहिजे. मला एकच सांगायचं, माणसं रडून मान मागतात पण ज्या दिव्य परंपरेमध्ये माझे महाराज जन्माला आलेत ते आपली परंपरा कशी काय विसरतील पाहिजे. महाराज फार गोड बोलतात. मागू शकत नाही का मागू शकत नाही. माझ्या परंपरेला विरोध होईल महाराज. हे वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत. गोड बोलतात महाराज. काय बोलतात. वडिलांची रीत जाणत असो. आतापर्यंत माझ्या 8 पिढ्यामध्ये कुणी मागितलं नाही आणि इथून पुढे सुद्धा कोण मागू शकत नाही. कधी विश्वंभर बाबा जर वारी करता गेले ना देवाच्या समोर उभं राहिले तर देवाची मान महाराज खाली जायची. का आतापर्यंत 8 पिढ्याचं कर्ज देवावरती कुणाचं होतं. नामचिंतनाचं कर्ज होतं मायबा. एखाद्याचं जर आपल्याकडे 1-4-2 रुपये असतील तर त्याचं देणं झालं नाही, तो माणूस जर समोर आला तर तो आपण लगेच गल्लीत चुकून लांबून जातो माय. तसं देवावरती महाराज जगद्गुरु तुकोबारायच्या परंपरेचं कर्ज होतं. कशाचं. नाम साधनेच्या 8 तासाचं. नाम साधनेच्या 8 तासाने एवढं वर्चस्व झालं होतं की देवाला सुद्धा मान खाली घालावं लागत होती मायबा. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या 8 पिढ्यामध्ये कुणी मागितलं नाही आणि इथून पुढे सुद्धा कोण मागू शकत नाही. देवानं कणकाई मातेला बुरळ पाजली होती तरी सुद्धा कणकाई मातेनं मागितलं नाही. बोल्लोबरायांनी मागितलं नाही. जर त्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलेले माझे जगद्गुरु तुकोबाराय कसं मागणं मागतील. विठाला 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 विठाला. 2 मतळे संपले. तुकोबाराय मागणं मागू शकत नाही. महाराजांच्या स्वभावाला विरोध होईल. मुद्दा क्रमांक 2 जगद्गुरु तुकोबाराय मागणं मागू शकत नाहीत. का मागणं मागू शकत नाही. तुकाराम महाराजांच्या परंपरेला विरोध होईल. आणि मुद्दा क्रमांक 3 तुकोबाराय मागणं मागू शकत नाहीत. का मागणं मागू शकत नाही. तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असणारी अवाप्य कामता परितृप्तीचा डेकर माझ्या तुकोबारायांनी दिलाय. तृप्त झाली आज जैशी सरते सामोरे अपयशी. तुकोबाराय म्हणतात की बोला माझ्या जीवनामध्ये आता कोणत्याही प्रकारची कामना राहिली नाही. गोड बोलतात तुकोबाराय. कामना हे कामना ही झालो पायी रिकामा. सर्व संग विटाला तो एकला आवडसी देवा. आता कोणत्याही प्रकारची कामना माझ्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. फक्त तुझी नाम साधना एवढाच अठ्ठास माझ्या अंतःकरणामध्ये राहिलाय. मी आता कसं झालोय. मी आता निश्चिंत झालोय बा. आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने पावलो सवा आता निश्चिंतेने पावलो गुंडली धावा तृष्णेची आग. आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने. बोला बोला बोला. आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने कुंडलिया
आता निश्चिंते आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विस कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने बोला बोला आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विस कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचे या कुंडलिया धावा कृष्णेचे या आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विस कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने आता निश्चिंतेने महाराज गोड बोलतात. आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची कोणत्याही प्रकारची कामना माझ्या अंतकरणामध्ये राहिली नाही. तीन मथळे मी आपल्या समोर मांडले. तुकोबाराय मागणं मागू शकत नाहीत का? तुकाराम महाराजांच्या स्वभावाला विरोध होईल. मुद्दा क्रमांक 2, महाराज मागणं मागू शकत नाही, महाराजांच्या परंपरेला विरोध होईल. त्याला काय म्हणू नका, नाही तर पुन्हा माणसाला रामभावाच्या कीर्तनाला कुत्रं सुद्धा नव्हतं. असू द्या ऐका जरा बारीक ऐका, माझ्याकडे ध्यान द्या. महाराज मागणं मागू शकत नाहीत का? महाराजांच्या ठिकाणी असणारी अवाप्य कामता. आणि मुद्दा क्रमांक 4, तुकोबाराय मागणं मागू शकत नाहीत का? मागणं मागू शकत नाहीत, निष्काम भक्ताच्या सिद्धांताला विरोध होईल. तुम्हाला खरं सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये निष्कामता असली पाहिजे. एखादं काम केलं तर ते काम केल्याच्या नंतर ते कुणा पुढे गुणगाणं गाऊन दाखवण्याची काही गरज नाही. सप्त्याला 21 रुपयेच पावती फाडतो, पण 42 वेळा पुकारायला होतो. किती वेळा? अवघड आहे. निष्कामता माणसाच्या जवळ असली पाहिजे. अहो, इतकी मोठी मोठी माणसं आम्ही पाहिलेत, कोट्याने महाराज खर्च करतात, पण कुठं आपलं नाव नाही आलं पाहिजे अशी त्यांची भूमिका असते. निष्कामता माणसाच्या जवळ पाहिजे. तुकोबारायच्या ठिकाणी निष्कामता होती मायबाप. महाराजांनी आपल्या परिसरामध्ये कीर्तनं केली, पण कधी कोणाला रुपया मागितला नाही. निष्कामता माणसाच्या अंगी असली पाहिजे. आणि निष्काम भक्त देवाला लगेच आवडतो बरं का. ज्याच्याकडे निष्कामता आहे, म्हणजे तुम्ही म्हणसाल तुम्ही आता तसंच जाणार आहे का? मग विठ्ठल महाराज मला तसं लावतील का? आज कुठे गेली? निष्कामता माणसाच्या जवळ असली पाहिजे. निष्काम भक्त देवाला फार आवडतो मायबाप. निष्कामतेची भावना माणसाच्या अंतकरणात. किती मोठी कामं करा. अन्नदान करतात लोक, वारीमध्ये कोट्याने अन्नदान करतात लोक, पण ती म्हणतात भाऊ आमचं नाव कुठं नाही निघलं पाहिजे, आमचं नाव कुणी नाही घेतलं पाहिजे. एक जण 8 दिवस कीर्तनाला बसला समोर. किती दिवस समोर बसला? म्हणजे असं तसं नाही बसला, गुळाची ढेप घेऊनच बसला होता. काय काय माणसं कीर्तनात किलो किलो गुळ खात्यात. कीर्तन यांची कीर्तन सप्त्यात नाही, थेट गुराळात ठेवली पाहिजे. हो, तो 8 दिवस समोर बसला. आणि काल्याच्या दिवशी मी म्हणलं, तुम्ही रोज समोर होते कीर्तन ऐकायला, मग गुळ ठेवायलाच मी होतो म्हणला. म्हणलं कोणते अभंग झाले? म्हणलं मी का अभंग ऐकायला आलतो का? मग कशाला आलते तुम्ही? माझं नाव कधी घेता हे ऐकायला आलतो. तुझं नाव तुझ्या पप्याच्या आईला घ्यायला लावती, उकाना घेऊन घे.
काय विनाकारण कीर्तनकाराकडून गैरअपेक्षा ठेवण्याची काय गरज आहे? नाव व्हावं याच्याकरता लय भूमिका ठेवायची नाही महाराज. निष्कामता माणसाच्या अंगी असली पाहिजे. काय काय अशी माणसं आहेत गावोगावी एकटे सत्य करतात पण आमचं नाव नका घेऊ. पण हल्ली नावासाठी समध्या गोष्टी चालल्यात. अवघड परिस्थिती आहे. तुकोबाराय म्हणतात जो निष्काम भक्त आहे तो निष्काम भक्त मला आवडल्याशिवाय राहत नाही. मागणीचे दोन प्रकार पडतात. एक परमार्थिक मागणी आणि एक संसारिक मागणी. पण महाराज संसारिक मागणीचा धिक्कार करतात आणि परमार्थिक मागणीचा विजय करतात. न मिळो खावया न वाढो संतान आम्हा नारायण कृपा करू. महाराज म्हणतात खायला नसलं तरी चालल, संतान नाही झाले तरी चालल, पण तुझी कृपा मात्र आमच्यावरती निरंतर असली पाहिजे. न मिळो खावया न वाढो संतान आम्हा नारायण कृपा करू. महाराजांनी परमार्थिक मागणीचा विजय केलाय आणि संसारिक मागणीचा मात्र धिक्कार केलाय. बा विठाला दिल्याला घ्यायला काही अडचण नाही, पण मागून घ्यायचं नाही. मागणाऱ्याचा राग महाराजांना जास्त आहे. काय बी देऊ द्या, कुणी कितीही देऊ द्या महाराज, पण मागायची गरज काय नाही. मागितलं की महाराजाला राग आल्याशिवाय राहत, त्याचा धिक्कार महाराज केल्याशिवाय राहत नाही. पण परमार्थिक मागणीचा विजय माझ्या जगद्गुरु तुकोबार यांनी केलाय. दोन मागण्या पडतात, एक परमार्थिक मागणी आणि एक संसारिक मागणी. महाराजांच्या परंपरेमध्ये विद्या परंपरे भक्त प्रल्हाद, भक्त पुंडली, भक्त पराशर यांनी सुद्धा मागितलं. पण काय मागितलं? परमार्थिक मागितलं. विश्वंभर बाबांनी सुद्धा मागितलं. काय मागितलं? परमार्थिक मागितलं. तुम्हाला खरं सांगू का, विश्वंभर बाबाच्या भक्तीचा माळा कसा फुललाय हे पाहण्यासाठी नामदेवराय आणि भगवान परमात्मा देहूला आले. 15 वेर झाऱ्या पाहुणे रूप सगुण पाहिले. ज्यावेळेस विश्वंभर बाबाला वारी करण्याकरता जाता येत नव्हतं त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा देहूला आले आणि विश्वंभर बाबांनी मागणं मागितलं की देवा माझ्या परंपरेमध्ये ह्या नामदेवराय सारखा एखादा पुत्र जन्माला घाल की तुझी सेवा करल. तुम्हाला जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतो या नामदेवराय सारखा दिव्य पुत्र माझ्या कुळामध्ये जन्माला घाल. हे मागणं कशाचं आहे बोला की? अहो हे परमार्थिक मागणं आहे. परमार्थासाठी केलेलं मागणं आहे, संसारिक मागणं नाही. की तुझी पूजा करण्याकरता माझ्या कुळामध्ये कुणीतरी असा सात्विक पुत्र जन्माला घाल. आणि देवाच्या विद्या परंपरेमध्ये सुद्धा मागितलं. कुणी मागितलं? कोण आहे त्यांची विद्यावंश? भक्त प्रल्हाद, भक्त पुंडली, भक्त पराशर. भक्त प्रल्हादाने सुद्धा मागणं मागितलं. हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाला गांजवत होता महाराज. अनेक प्रकारचं त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला भक्त प्रल्हादाला. नवीन सांगण्याची काही गरज नाही, नरसिंहपूर आपल्या जवळच आहे इथं. अशी काही माणसं साध्या कुळामध्ये जन्माला येतात, त्या कुळाचा उद्धार करतात. काही मोठ्या कुळामध्ये जन्माला येतात आणि त्या कुळाचा महाराज नाश केल्याशिवाय. 80 कुळे पुत्र होते बुडावे ते पूर्वजा, चाडे चोरे भांडवला वाटाला भागासी. महाराज फार गोड बोलतात. भक्त प्रल्हाद निशाचर वंशीयामध्ये जन्माला आले होते, पण त्या कुळाचा उद्धार महाराज भक्त प्रल्हादाने केला. नामचिंतन चालू होतं भक्त प्रल्हादाचं. पण हिरण्यकशिपू ज्या वेळेस यांनी नारायण नारायण म्हणलं की त्याची तळपायाची मस्तकाला जायची. कुणाची जायची? असं गावात भजन चालू झालं, टाळ वाजायला लागला की बरेच हिरण्यकशिपूची तळपायाची मस्तकाला जाते. मी वंजरवाडीचं सांगत नाही, मी बुऱ्हाणपूरचं सांगू राहिलो, मध्य प्रदेशचं सांगतो. मी इथलं सांगत नाही. पण देवाचं भजन फार प्रिय होतं महाराज भक्त प्रल्हादाला. पण हिरण्यकशिपू असा गांजवायचा महाराज. पण त्या भक्त प्रल्हादाला प्रश्न विचारला कोणी, हिरण्यकशिपूने, हे सांग तुझा देव कुठे आहे म्हणले. विठ्ठल जळस्थळी हे भरला रिता ठावना हे भरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल या चराचरामध्ये देव आहे. विठ्ठले लावी येले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे. सांग. भक्त प्रल्हादाने उलटा प्रश्न केला, अरे माझा देव कुठं नाही अशी जागा आहे का म्हणले. सांग म्हणले या स्तंभामध्ये तुझा देव का? स्तंभे नारायण प्रकटला स्तंभावरीला तर मारिली दुर्जने. दुर्जनच होता, राक्षसच होता तो. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला बोलवलं. गणपती बाप्पा म्हणले, अय त्याचं तोंड कशाचं आहे बोला की? नरसिंह भगवानाचं तोंड कशाचं आहे? लगा काय म्हणलं, येरी शेजारचाच बाप्पा कोणाला आहे इथं. ऐका, शिवाचं तोंड आहे. आणि गणपती बाप्पाने सांगले, हे बघा सोंडीचं त्याचं आपलं जुळत नाही, आपण काही येत नाही. पण देव म्हणले, अरे बोलवायचं कोणाला? ती म्हणे लक्ष्मीला बोलवा. बरेच जण बायकोला घाबरतात. वंजारवाडीचं सांगत नाही. तुम्हाला आधी मला इथनं जायचंय बुवा.
वंजारवाडीचा इतिहास मला लय पाठ आहे बा. विठाला 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 बरेच जण बायकोला घाबरते. एक जण रानामध्ये काम करायला गेला. दुपारच्या 2 वाजले तरी बायकोने भाकर आणली नाही. म्हणला म्या दिवसभर कष्ट करायचे म्हणले, ह्यांनी तुकडे मोडायचे. 2 वाजले तरी मला भाकर नाही. खांद्यावर टिकाव टाकूनच आला महाराज. आणि दारात सून आणि सासू उभा होती. लांब नाही येतानाच पाहिलं. ती सासू म्हणले, अगं त्याला भाकर घेऊन गेली नाही का? अहो म्हणले, आत्या आज जरा उशीरच झाला. ते बघ म्हणले तिकडून टिकाव घेऊनच आलाय. तू गेला संगच पुरतोय का काय म्हणले आज. रागाच्या भारातच आला महाराज. म्हणला म्या कष्ट करायचे तुम्ही तुकडे मोडायचे. म्हणला 2 वाजले तरी मला भाकर नाही. सून जरा हुशार होती. ती आताची सून होती. ती दारातच उभं होती. तिनं सासूला सांगितलं, आत्या तुम्ही आत या. कसं आमची कीर्तन ऐकायला त्याला रेंज लागते हो. त्या सुनाने सांगितलं, आत्या तुम्ही आत या. त्या आत्याला आतमध्ये घेतलं. ती दारात थांबली. तू खांद्यावर टिकाव टाकून आला. हा म्या कष्ट करायचं म्हणला आणि तुम्ही तुकडे मोडायचे. 2 वाजले तरी भाकर नाही. दारात आला. जसा दारात आला आणि ती बायको लिहान काय म्हणता. काय नाही म्हणलं, तू भाकर आणली नाही. संध्याकाळी जेवायला वरण केलं आणि असं वरण केलं. तो खायला बसला. जसा बसला बोंबलाच लागला. वरण आहे का म्हणले. खाता खाता मरण आलं म्हणले. असलं वरण करतात काय, अक्कल आहे का नाही काय. आई म्हणली, लय बोंबलू नको, तुझ्या बायकोनी केलंय. असं वय पातळ नितळ म्हणला 14 रे. बरेच जण घाबरतात म्हणून सांगू राहिलो. विठाला 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 हो लय तुमच्या मावा पडू नाही म्हणून फवारा चाललाय. विठाला विठाला हो भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद राग कोण शांत करायचं. ते म्हणले, ए पाठवा म्हणले या भक्त प्रल्हाद. त्याचा भक्त म्हणले, काय होईल ते होईल, ह्याचं होईल. लोक आम्हाला तोपला द्यायला मागं पुढे बघत नाहीत महाराज. आता कुठं कुठं आम्हाला कळस बसवायला जावं लागतं. कळस बसवायला लोक काय म्हणतात, महाराज चढावर. कुठं कळसाव चढावर. हा ना, कळस बसवताना मेला तर मेला, ब्रह्मचारी मेला, मागणा फोडून गोसावी रड. आणि हल्ली मी आता असं करत नाही तुकाराम बुवा. लोकांनी जर मला कळस बसवाय बोलवलं का नाही, मी म्हणतो खालीच हात लावायचा, चढवा तुमचीच पोरवर. बाबाला आता वर चढणं होत नाही. अवघड परत. लोक तोपाला द्यायला 1 नंबर महाराज. त्यांनी सांगितले ह्या भक्त प्रल्हादाला पुढं करा म्हणले, त्याचा भक्त आहे. पण महाराज देव भक्तासाठी काही करतो. नारायण नारायण. जसं भजन करायला भक्त प्रल्हादानं चालू केलं, देवाच्या जवळ आलं आणि देवाने महाराज भक्त प्रल्हादाला महाराज आपल्या काकावरती उचलून घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी, तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला, उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला. प्रल्हाद कारणास्तंभी अवतार केला, विदारोनी दैत्य प्रेमे पाना बाजीला, विदारोनी दैत्य प्रेमे पाना बाजीला. प्रल्हाद कारणास्तंभी अवतार केला, विदारोनी दैत्य प्रेमे पाना बाजीला, विदारोनी दैत्य प्रेमे पाना बाजीला. नारायण नारायण भजन करत जसे भक्त प्रल्हाद जवळ आले, महाराज देवाने उचलून घेतलं. सांग भक्त प्रल्हादा, मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय, माग म्हणले तुला काय पाहिजे. भक्त प्रल्हादाने मागणं मागितलं, पण परमार्थिक मागितलं. या प्रीतेर विवेकानाम. जशी अविवेकी लोकांची जशी विषयाच्या ठिकाणी वासना आहे, तशी माझी नित्य प्रीती तुमच्या चरणावरती राहो. हे सात्विक मागणं भक्त प्रल्हादाने मागितलं. काय मागावं माणसाला कळायला पाहिजे पाटील. 5 का लोकाला कळत नाहीत. किती का जरा ध्यान देऊन ऐका. कुणी मागावं, कुणाला मागावं, कधी मागावं, कसं मागावं, कुठं मागावं, किती का कळत नाहीत. 5 का कळत नाहीत. कुणी मागावं, ज्याची 50 एकर जमीन आहे, तो म्हणतो माझं नाव दारिद्र्य रेषेखाली असलं पाहिजे. ज्याचा जळता जळना तो काय म्हणतो,
माझं दारिद्र्य रेषेखाली नाव असलं पाहिजे. आता काय बोलायचंय तुम्हाला, एक जण 12 वर्ष मारुतीला पाणी घालीत होता. किती वर्ष? 12 वर्ष पाणी घातलं. मारुतीराय प्रसन्न झाले. माग म्हणले मी तुझ्यावरती प्रसन्न. ती म्हणला लय कष्ट घेतली, म्हणला अजून काही जुळलं ना कुठं. ती म्हणला मीच अजून माझा शोध बसना. म्हणले मला कुठं डीपी आकडा टाकायचा. अवघड आहे. हा माणसाला मागण्याचं सुद्धा गांभीर्य असलं पाहिजे. एक जण आपल्या बायकोला मुगरीनं हाणीत होता. पाटील कशाने? महाराज जुने माणसं बायकांना लय हानीत होती. वांजारवाडीचं सांगत नाही, आमच्या गिड्डेवाडीचं सांगू राहिलो मी. लयच हानीत होते महाराज. आता काय सांगायचं. एक जण आपल्या बायकोला मुगरीने हानीत होता. मुगरी कळते का तुम्हाला? बाबा ज्या आरती हसते त्या आरती पुलाखाली पाणी गेले काय नु. विठाला विठाला एक जण आपल्या बायकोला मुगरीने हानीत होता आणि एक जण म्हणला पाटील मुगरी देता काय? देतो म्हणले. जसा वाकला तसा 2-4 टाकल्या पाटील. मागायचं वातावरण पाहिजे. वातावरण कळायला पाहिजे. कधी मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे. अनेक गोष्टी जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. माणसाला मागण्याची भूमिका पाहिजे. अंतःकरणामध्ये भाव ओचांबळून आला पाहिजे. पण महाराज म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये भाव ओचांबळून आलाय, त्या भावाला मात्र तुम्ही अडथळा निर्माण होऊ देऊ नका. जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या प्रथम अंतराय नको देवा. माझ्या अंतःकरणामध्ये भाव ओचांबळून आलाय. भाव ओचांबळून मला सक्का भाव, चुलत भाव, दूध भाव तसला नाही बरं का. अंतःकरणामध्ये भावना उत्पन्न झाली. त्या भावनेला मात्र तुम्ही फाटे फोटो देऊ नका. भाव माणसाचा शुद्ध भाव देखुनिया गाव सोनियाचा दिलागा. भाव अंतःकरणातला शुद्ध पाहिजे माणसाचा. परमार्थ करत असताना तुम्ही किती परमार्थ करता याला महत्व नाही, पण तुमच्या अंतःकरणातला भाव किती शुद्ध याला फार प्राधान्य आहे बाबा. शुद्ध भावनेचा परमार्थ देवाला फार आवडतो. महाराज म्हणतात आता माझ्या भावा अंतराय नको देवा. त्या भावाला फक्त तुम्ही अंतराय देऊ नका. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो. आले भागाते म्हणजे आमच्या प्रारब्धाला आलं, आमच्या भागाला आलं म्हणजे वंजरवाडीच्या भागाला आलं असं नाही. आमच्या प्रारब्धाला आलं. आमच्या प्रारब्धाने देवा तुझं नाव मुखाला येतंय ना, आमचं भाग्य आहे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. देवा तुझं नाव घेतलं पाहिजे आणि देवाचं नाव घेतलं पाहिजे मायबा. महाराज म्हणतात माझ्या विठोबाचे नाम आठाचे उच्चारा. रामकृष्ण टाहो नित्य फोडी. का तुकाराम महाराजांनी असं लिहिलंय माझ्या विठोबाचे नाम आणि घोंगडीत उच्चारा. असं आहे काय तुमच्या गात्यात कुठं? अजिबात नाही. माणसाला आपल्या मंत्राचा अभिमान पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी समध्यात भारी बघा. माणसाला अभिमान पाहिजे मायबा. येड्यांच्या नादाला लागायचे नाही. ज्याला परमार्थ काढेपर्यंत न्यायचा आहे त्यानं एकाच देवाची पूजा केली पाहिजे. एक धरीला चित्ते आमेर कुमायेचा पते. माणसाने एकच देव पूजला. हल्ली लोकांचं असं झालं गेलं जत्रला की आणलाच देव, गेलं जत्रला की आणलाच देव. जत्रचं देव गोळा करू करू घरातल्या देव घरात देवाची जत्रा भरली. अवघड आहे. लोक परमार्थाची स्थिरता राहिली नाही लोकांची. पण देवाचं भजन केलं पाहिजे. एकच देव धरला पाहिजे. कोणाचीही साधना करा त्याच्यापर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे लय 8 तास करत बसायचं नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेरे बिना जीवा सुख नये. तेरे बिना जीवा सुख नये. रत माई के दुखाचे जाने. रत माई के दुखाचे जाने. तेने बिना जीवा सुख नो. तेरे बिना जीवा सुख नये. रत माई के दुखाचे जाने. रत माई के दुखाचे जाने.
आमच्या आबांचे शिष्य आहेत. ते आबा तुम्हाला माहिती नाहीत, पण ते लय मोठे आहेत. गोड म्हणतात. एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी तयारी आहे, ही फार विशेषत्वाने आहे. ऐका. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. महाराज म्हणतात, दृढ माझे मन येथे राखावे बांधून. हे मन कसं आहे? चंचल आहे, चपल आहे. गती अधोगती मनाचे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. जतन करा जतन करा, धावते स्वैरा ओढाळते. हे मन कसं आहे? चंचल आहे, चपळ आहे. हे मन मात्र तुमच्या चरणावरती नित्य राहिलं पाहिजे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. महाराज म्हणतात, तुका मने वाटे नको फुटो देव फाटे. अनेक वाटा प्रसिद्ध आहे. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाव विठ्ठल. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. अनेक वाटा प्रसिद्ध आहेत. काही वाटा पुण्याची प्राप्ती करून देणार आहेत, काही लोक वाट लावायला वाटला येतात. अनेक वाटा प्रसिद्ध आहेत. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे. जी परमार्थ रूपी वाट आम्ही धरलेली आहे, त्या वाटेला मात्र तू फाटे फुटू देऊ नको. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. विठोबा रखो माये, देव जाणे. मी वंजारवाडीत कीर्तन का घेतलं सांगू का? लोक खरंच शिस्तबद्ध आहेत म्हणून मी कीर्तन घेतलं. नाहीतर गावोगावी लोकांचा लय अनुभव येतो. मायबा एवढा मोठा मांडव ना, आत 5च पांडव. हारी आणि मुकुंदान बुवा सकट पाचुंदा. पण लाडक्या बहिणीने माझी इज्जत राखली बुवा. हो. बऱ्याच माता मावले. काय तुमची शिफारस करतो राहिला असेल हप्ता एखादा मागं पुढं. हा कीर्तन संपलं. सर्वांना एक सूचना आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायला वैकुंठाला जाऊन 375 वर्षे होत आहेत. माऊली महाविष्णू ज्ञानोबरांच्या जन्मोत्सवाला 750 वर्षे होत आहेत. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 675व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं, जनाबाई महाराजांच्या 675व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रभर फार मोठे मोठे देखणे उत्सव झाले. पाठीमागं सिद्धटेकला फार मोठा उत्सव झाला. या उत्सवासाठी आपल्या वंजारवाडी गावातून भाकरी आल्या. विठ्ठल महाराजांनी या परिसराचं सर्व नेतृत्व केलं होतं. या सर्व उत्सवांचा सांगतेचा उत्सव 65 एकरामध्ये पंढरपूरला होणार आहे. आणि तो उत्सव 65 एकरामध्ये 17 मे ते 24 मे या कालावधीमध्ये होणार आहे. यंदा 17 मेला 2026ला अधिक मास येतोय. अधिक मास कळतो ना तुम्हाला? काही लोक त्याला मलमास म्हणतात, काही लोक त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, काही लोक त्याला अधिक मास म्हणतात. आणि आपल्यासारखे गावरान टप्पू लोक त्याला दोंड्याचा महिना म्हणतात. दोंड्याचा महिना म्हणजे जावयाच्या दृष्टिकोनातून वसंत ऋतूचं आगमन. 22 जावयासाठी सुद्धा असो. त्या दोंड्याच्या महिन्यामध्ये 17 मे ते 24 मे या कालावधीमध्ये पंढरपूरला 65 एकरामध्ये 5 ते 10 लाख लोकांचं नामदेवाचं गाथा पारायण आहे. सर्व वंजारवाडीकर ग्रामस्थांना माझी विनंती आहे, या उत्सवासाठी आपण सर्वांनी पारायणासाठी यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, अख्ख्या आपल्या करमाळा तालुक्याची 1 दिवस भाकर आहे. तारीख किती आहे? 21 तारखेला सकाळी का संध्याकाळी? संध्याकाळी. 21 तारखेला संध्याकाळी अख्ख्या करमाळा तालुक्याचं नेतृत्व आमच्या विठ्ठल महाराजांकडे आहे. अख्ख्या करमाळा तालुक्यातून ते सर्व भाकरीचं नियोजन लावणार आहेत. 21 तारखेला संध्याकाळी आपल्याला वारकऱ्यांना जीव घालण्याकरता भाकर न्यायची. सिद्धटेकला तुम्ही भाकर दिली का नाही? तुम्ही एकटीनेच दिल्या काय नो? असो असो. अख्ख्या वंजारवाडी ग्रामस्थांनी भाकर दिली. तशी 21 तारखेला संध्याकाळी अख्ख्या वंजारवाडीतून महाराज भाकर आपल्याला पंढरपूरला 65 एकरामध्ये न्यायची आहे. पण ती भाकर कधी न्यायची? 4 ते 6 ते 8 कीर्तन असतंय. आपण 4 वाजेपर्यंत भाकर आपल्या मंदिरामध्ये जमा करायची आणि इथून एक पिकअप करून विठ्ठल महाराज ह्या भाकरी आपल्या पंढरपूरला आणण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यावर समजा ग्रामस्थांना माझी विनंती आहे, ही भाकर आपली पांडुरंगाला नैवेद्य जाणार आहे. कुणाला नैवेद्य जाणार आहे? पांडुरंगाला. आणि अधिक मासामध्ये केलेलं दान हे त्याची फलश्रुती फार मोठी आहे. अधिकस्य अधिकम फलम. एकदा तुम्ही अन्नदान केलं की तुम्हाला 10 वेळा अन्नदान केलेल्याचं पुण्य लागतंय. भाकर तर तुम्हाला द्यायचीच आहे, पण पारायणासाठी सर्वांनी यायचंय. एकदा पारायण केलं तर तुम्हाला डबल पारायण केलेल्याचं पुण्य लागल. आणि नामदेवाचं गाथा पारायण आहे, संगीत गाथा पारायण आहे, तिथं तुमची राहण्याची जेवणाची उत्तम सोय होणार आहे.
हा असा 500 बाय 700चा वॉटरप्रूफ मंडप आहे. त्याच्यामध्ये 400-500 कूलर आहेत, 500-600 फॅन आहेत. तुम्ही तिथं पारायणासाठी आले की तुम्हाला कसं वाटलं पाहिजे? गार. हो. गार वाटलं पाहिजे याच्याकरता आपली सोय केलेली आहे. सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे, 21 तारखेला भाकर आहे. आपण सर्वांनी भाकर त्या ठिकाणी द्यायचे. हे निमंत्रण वारकरी भूषण हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्यातर्फे मी आपल्याला देतोय. रामकृष्ण हरी. करविले तैसे केले कटकट, वाकडे का नेट देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. येथ माझे जीवरले पायिक पान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. राम तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. हो, कार्यक्रमाच्या संबंधाने आदरणीय धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष गटनेते आदरणीय आमचे तुकाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आमच्या विठ्ठल महाराजांवरती आमच्या आबांवरती प्रेम करणारे सर्व गायक वृंद वादक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार मंडळी आहे. ही कलाकार मंडळीला आपण जपलं पाहिजे. मायबाप प्रत्येक गावामध्ये यांना प्राधान्य दिलं पाहिजे. हल्ली इकतचा का होईना परमार्थ वजनदार झाला पाहिजे. गावोगावी माणसंच राहिली नाही तर कोण टाळ वाजवायचा महाराज. एखादा मेला तरी बाहेर माणसं आणावं लागते. हां, पण एवढं सांगायचं की आलेल्या कलाकारावरती आपण सर्वांनी प्रेम केलं पाहिजे. आणि हा उत्सव पुढच्या वर्षी काय होणार नाही, पण बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव होणार आहे, भगवान बाबांच्या. आणि ह्याचं देखणं स्वरूप असेल. हे 3 दिवस उत्सव मी महाराजांनाच विनंती केली की माऊंद्याचा उत्सव केला पाहिजे. काही लोक 1 दिवस करतात, पण विठ्ठल महाराजांनी 3 दिवस केला. त्यांचे हे मनापासून धन्यवाद. सर्व माता माऊलीला माझी पुन्हा एकदा विनंती, 17 मे ते 24 मे या कालावधीमध्ये पारायणासाठी या. असा पर्वकाळ पुन्हा येणार नाही. तुम्ही माणसाला पुढच्या 25 वर्षांनी येईल तेव्हा आपलीच पुण्यतिथी झालेली असेल. त्याच्यामुळं सर्वांनी तारीख लक्षात ठेवा, 17 मे ते 24 मे. विठ्ठल जय जय. म्हणा लवकर, सिंगल म्हणा. तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाचे तुका म्हणे वाचे तुका म्हणे वाचे तुका म्हणे वाचे आले फुटो नदी काटे आले फुटो नदी काटे आले भागाते करीते आले भागाते करीते आले भागाते करीते आले भागाचे करीते अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागाते करीते आले भागाते करीते आले भागाते करीतो आले भागाते करीतो नाम उच्चारिते
करीते आले भागात करीते आले भागा करीते आले भागात तुझे नाम उच्चारिते तुझे नाम उच्चारिते उच्चारिते तुझे नाम उच्चारिते आले भागाते करीते आले भागाते करीते आले भागाते करीते आले भागाते करीते